हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी नाचणीची उकड बनवणार आहे. चला आता सुरुवात करूया. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, सर्वात प्रथम 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पूर्ण बारीक असं दळून घेतलेलं आहे. जे भाकरीसाठी पीठ वापरतो ना, तर त्याच्यापासूनच आपण हे बनवायचं आहे. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आता या पॅनमध्ये आपण काय करायचं आहे, 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. आणि यामध्ये आपण चिली फ्लेक्स वापरायचे आहे. आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सर्व आपण काय करूया, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. ह्याला आपण जास्त असं करपूस भाजायचं नाही आहे. तो फक्त तेलामध्ये काय करायचा आहे, थोडा थोडा वाफवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झालेला आहे. यामध्ये आपण काय करायचं आहे, पाणी ओतायचं आहे. पाणी मी आता सध्या अंदाजानेच घेतलेलं आहे. म्हणजे काय करायचं आहे, 1 वाटी जर आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, तर त्यामध्ये मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. यानंतर चवीसाठी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे काय करायचं आहे, पाणी व्यवस्थित हलवून घेऊया आणि त्यानंतर याला आपण उकळी आणण्यासाठी ठेवायचं आहे. पहा पाण्याला कसं आता उकळी आलेली आहे. आता या उकळीमध्ये आपण काय करायचं आहे, नाचणीचं पीठ घालायचं आहे आणि ह्याला आपण काय करायचं आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. यानंतर काय करायचे आहे, गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपण हे पीठ काय करायचं आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. सर्व बाजूने व्यवस्थित परतवून घेऊया. तर यामध्ये पाणी घेताना मी थोडंसं अंदाजे पाणी घेतलं होतं, म्हणून काय करणार आहे, थोडंसं वरून किंचित पाणी शिंपडणार आहे. यामध्ये पाणी थोडं कमी पडलेलं आहे म्हणून. लो फ्लेमवरती ह्या पिठाला काय करायचं आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ काय केलं पाहिजे, सर्व बाजूने व्यवस्थित शिजलं पाहिजे असं. पीठ आता शिजलेलं आहे. त्यानंतर याला आपण थोडंसं थंड करून याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. गोळे बनवताना काय करायचं आहे, हाताला पीठ चिकटवू नये म्हणून आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे गोळे बनवायचे आहेत. तर असे मी काय करणार आहे, उरलेल्या सर्व पिठाचे गोळे बनवून घेणार आहे. तर या पदार्थाला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलवले जाते हे कमेंट करून नक्की सांगा. तर ही नाचण्याची उकड काय आहे, वेट लॉससाठी एकदम चांगली आहे. एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे. पहा आपले सर्व गोळे आता तयार झालेले आहेत. त्यानंतर याला काय करायचं आहे, आपण फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे मी तेल घालते. फोडणीमध्ये यामध्ये आपण जिरे अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा आणि तीळ घालायचे आहेत अर्धा चमचा. तर हे तडतडल्यानंतर यामध्ये आपण हे उरलेले गोळे आहेत ना, ते सर्व घालायचे आहेत. हे पहा आता मोहरी तडतडलेली आहे. यानंतर मी अर्धा चमचा तीळ घातलेले आहेत. आता हे व्यवस्थित आपण परतवून घेऊया. आता या फोडणीमध्ये आपण हे नाचणीचे गोळे काय करायचे आहेत, घालायचे आहेत आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये हिंग घालायला मी विसरले होते, त्यामुळे मी चिमूटभर हिंग घातलेला आहे. त्यानंतर हे गोळे आहेत ना नाचणीचे, यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि ते आता सर्व बाजूने मी व्यवस्थित परतवून घेत आहे. तर आपण फोडणी दिल्यामुळे काय होतं, हे एकदम टेस्टी आणि छान लागतात. लहान मुलांना अशी नाचणीची उकड करून द्यायची आहे. तर त्यामुळे मुलं काय होतात, ते आवडीने खातात आणि ही टेस्टी आणि हेल्दी असल्यामुळे ते तब्येतीला देखील चांगले आहे. तर अशी उकड तुम्ही नक्की करून पहा. आता यानंतर मी काय करते, याला आता सर्व्ह करते.
पूर्वी माझी आजी असे उकड बनवायची, पण हे गोळे मी थोडेसे छोटे बनवलेले आहेत, पण त्यावेळेला ते मोठे मोठे बनवले जायचे. चला तर आता ह्याला मी सर्व करते. ही नाचणीची उकड आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थँक यू.